ठाणे जिल्हा माहिती कार्यालय, प्रादेशिक परिवहन विभाग ठाणे आणि वेसॅक इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 2026 सुरक्षा आणि पर्यावरण वर्ष या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ आज ठाणे जिल्हा माहिती कार्यालय येथे करण्यात आलेला आहे। रस्ते सुरक्षा सर्वांच्या दैनंदिन जीवनातील अंगीकारली जावी आणि ती मानवी जीव वाचवणारी सकारात्मक छंद म्हणून विकसित व्हावी, हा मोहिमेचा मुख्य संदेश उद्घाटन समारंभातून अधोरेखित करण्यात आलेला आहे। यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ याचे विशेष मार्गदर्शन लाभले। या कार्यक्रमास वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, वेसॅक इंडियाचे संस्थापक व सुरक्षा अभ्यासक विजयकुमार कट्टी आणि माहिती अधिकारी प्रवीण डोंगरदिवे तसेच ठाणे जिल्ह्यातील पत्रकारही उपस्थित होते। रस्ते सुरक्षा महिन्याच्या पार्श्वभूमीवरती आजच्या कार्यक्रमामध्ये 15 चिन्ह 15 कथा पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आले। रस्ते वाहतूक संकेतावरील 15 बोधकथांचं हे विशेष पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले। मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये हार्ड कॉपी, ई कॉपी आणि ऑडिओ बुक असे सर्व पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत। आणि 100 मीटर असं नाही की ते 4 किलोमीटर 5 किलोमीटरचा विषय होता। 100 मीटरच्या ह्याच्यात त्यांनी रॉंग साईड केलेलं होतं। सर, 100% आपल्याकडे जसं जसं मल्टीमीडियामधून जे रील्स बनवून त्याच्यात जे स्टंट वगैरे करतात, जर आपल्याकडे आपल्या सोशल मीडिया हँडलवर जर ते आलं ठाणे पोलीसच्या, तर आपण निश्चित त्याच्यावर लोकल पोलीस स्टेशन मार्फतही आणि ठाणे ट्रॅफिक पोलीस मार्फतही त्याच्यावर चलानची दंडात्मक कारवाई करतो। 5वी 6वी 7वी साठी आपण चित्रकला स्पर्धा घेतली होती। प्रत्येक शाळेतनं 5 जे निवडलेले चित्र होते त्यांची निवड करून आपल्याकडे त्यांनी पाठवलेले आहेत। ते आपल्याकडे आल्यानंतर आपण पहिले 12 चित्र जे आलेले आहेत, तर दरवर्षी ट्रॅफिकचं एक कॅलेंडर बनतंय। तर ते पहिले जे 12 चित्र आहेत त्याचं आपण एक छानसं कॅलेंडरही टेबल कॅलेंडरही बनवलेलं आहे। त्याचंही अनावरण बहुतेक 26 तारखेला माननीय पालकमंत्र्यांच्या हस्ते आपण करणार आहोत। आणि हे झाल्यानंतर पुढे मुलांमध्ये अजून चालना मिळावी की ट्रॅफिक रिलेटेड ते काय काय करू शकतील, तर त्याच्या की माहिती अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी हे क्लास 1चं पद आहे, जे आमचं मी स्वतः आहे। पण क्लास 2चं जे पद आहे ते आमच्याकडे रिक्त आहे। वाघमारे साहेब होते, त्यांची बदली परत मंत्रालयात झाली, इथे कोणच नव्हतं। आपल्याकडे कामाचा लोडही खूप आहे। शासनाला विनंती केल्यानंतर आपल्या कोकण विभागीय कार्यालयातले माहिती सहाय्यक या पदावर जी व्यक्ती आहे तीच आपल्याकडे माहिती अधिकारी अतिरिक्त कार्यभार म्हणून प्रवीण डोंगरदिवे आपल्याकडे आहेत आणि खूप चांगलं काम आहे। टेक्नोसेव्ही आहेत, बराच अनुभव त्यांनी पण स्वतः हे करतात, शिकण्याची आवड आहे। आणि विशेष म्हणजे ते माझ्या सगळ्या स्टाफचे मित्र आहेत। म्हणजे असं नाही आहे की बाबा, कारण होतं असं की बाहेरून कोणी आलं की मग जरा थोडंसं हे होतं, पण त्यांचं आधीपासून बॉन्डिंग असल्यामुळे जिल्हा माहिती कार्यालयामध्ये काम पण खूप छान चालू आहे। म्हणजे मला विचारतात लोक, आता 3-3 चार्ज आहेत कसं सांभाळतात, तर हे सगळं यांच्यामुळे सांभाळलं जातं। हे चांगलं काम करतायत आणि म्हणून मी रिलॅक्स आहे। आपले सन्मान्य ठाणेकरची श्री विजयकुमार कट्टी साहेब, आज त्यांचा वाढदिवस आहे आणि दरवर्षी ते वाढदिवसाच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात। त्याच अनुषंगाने ज्यांनी आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि छानशा असे आपण या टेरेस गार्डनमध्ये हा कार्यक्रम इथं त्याचा आस्वाद घेत आहोत। तर मला खरोखरच कट्टी साहेबांचं वाढदिवसाच्या निमित्त